पडलेला आहे, काय लोकांच्या अडचणी होत्या आणि काय मागणी होती? बाब अशी की खरं म्हणजे आचारसंहिता लागल्या कारणानं शासकीय अधिकाऱ्यांच्या शिवाय हा जनता दरबार झाला, परंतु लोकांच्या अडीअडचणी आहेत त्या, काही रस्त्यांचे विषय आहेत, काही ठिकाणी पाणी पुरवठा नीट होत नाही. मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बोलल्यानंतर राजन नाईक आणि स्नेहा दुबे या दोघांनी सुद्धा प्रयत्न केला. भविष्य काळामध्ये वसई विरारसाठी मुबलक पाणी मिळेल अशा प्रकारची आम्ही यंत्रणा राबवलेली आहे. आता रस्ते खराब आहेत, तर पूर्वीची गाड्यांची टन 10 टन 12-15 टनापर्यंत असायचे, आता गाड्या 100-100 टनाच्या झाल्या. जुने रस्ते सुद्धा नादुरुस्त झाले. आता वसई विरारमध्ये RMCचे सिमेंटचे रस्ते करण्याचे प्रस्तावित आहे आणि लवकरच ते रस्ते होतील. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वसई परिसरात रोड ओव्हरब्रिज आणि रेल्वे ओव्हरब्रिज ROB अशा प्रकारचं जाळं MMRDच्या कडून तयार केलं जाणार आहे. या ठिकाणी मधल्या काळामध्ये काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर गेले आहेत, काही ठिकाणी गार्डनची दुरुस्ती आहे, काही ठिकाणी मैदानी दुरुस्ती. याच्याकरता जिल्हा नियोजन विभागातून काही फंड्स डायव्हर्ट करायला मी सांगितलं आणि ते लवकर होतील. आणि आता पाऊस तर आता 10 दिवसापूर्वी थांबलेला, ही कामं पण निश्चितपणे होतील. आता आज सकाळी आम्ही व्हिजिट केले ज्या ठिकाणी हॉस्पिटल बांधते त्या ठिकाणाला. त्याच्यानंतर आम्ही गेलो नाट्यगृहामध्ये, त्याच्यानंतर गेलो आम्ही वॉटर बॉडी ज्याला आपण साठवण तलाव होल्डिंग पॉइंट त्या ठिकाणी गेलो. स्पोर्ट्स ग्राउंडच्या ठिकाणी आम्ही ऑब्झर्वेशन केलं आणि लवकरात लवकर या सर्व गोष्टीला अंजाम देऊन जनतेच्या सेवेमध्ये या गोष्टी आणल्या जातील असा मी विश्वास व्यक्त करतो. आज किती लोकांनी आपल्या समोर समस्या मांडलेल्या आहेत? आज मला वाटतं की 200 ऑफिशियली आणि अनऑफिशियल जवळजवळ 100 असे 300 लोक, 300 टोकन, म्हणजे काही काही ठिकाणी 8-8, 5-5, 4-4 अशा प्रकारचे लोक पण येऊन गेले. आणि सुरुवातीला थोडा आरडाओरडा होता, कारण जनता दरबाराची संकल्पना इथल्या लोकांना माहीत नाही. जनता दरबारामध्ये पिन ड्रॉप सायलेन्स असतो, म्हणजे मी ज्याला लोकांशी बोलतो किंवा लोक सांगतात ते सगळा आवाज सगळ्या हॉलमध्ये प्रत्येकाला समजतो आणि दुसऱ्यांच्या समस्या एकरूप होऊन ऐकाव्यात आणि त्याच्यातून एकरूप होऊन तिथून प्रश्न सोडवावा अशा प्रकारे शिरस्त आहे. आता आज जी निवेदनं घेतल्यात, आता ही निवेदनं या पुढे दरबार होईल त्या दरबारामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्या अगोदर त्यांना ह्या अवगत केल्या जातील आणि उत्तर देण्याकरता त्यांना आम्ही बोलू. काही कार्यकर्त्यांनी विरोध देखील केलेला आजच्या जनता दरबारला, कारण शासकीय अधिकारी या ठिकाणी नसल्यामुळे. तिथे कोपऱ्यात कोणी काय बोललं मला माहित नाही, ते कोणी विरोध केलेला नाही. दुसरी गोष्ट अशी की शासकीय अधिकारी नसले म्हणून का लोकप्रतिनिधी जनतेला भेटू नये असं शास्त्र नाही. आज मी निवेदनं घेतल्यात ते प्रोसेस करून, आणि हा डे टू डे याचा प्रश्न आहे. एखाद्या माणसाने जर का हृदयाचं शस्त्रक्रिया करण्यासाठी अर्ज आणला असेल तर ते पत्र आरोग्य विभागाला पाठवणार, म्हणजे जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही तोपर्यंत त्याचं हृदयाचं जे काही दुखणं आहे ते कधी थांबू शकत नाही. तर ते ऑन द स्पॉट अर्जंटली व्हायला पाहिजे आणि ते होणारच. दहिसर टोल नाका स्थलांतरून विरोध करण्यात आलेला आहे, आपल्याकडून काय भूमिका आहे? दहिसर टोल नाका हा पालघर जिल्ह्यामध्ये येणार नाही. एक दुसरी गोष्ट अशी की दहिसर टोल नाका त्या परिसराच्या अलीकडे सुद्धा येणार नाही. पुढे कोणी काश्मीरच्या इकडे भागात आणण्याचा प्रयत्न केला तरी होणार, कारण तिथे जागाच नाहीये. त्या ठिकाणी दहिसर टोल नाक्याच्या बाजूला जकात नाका होता, माहिती तुम्हाला? जकात नाक्याची जागा जर का ती जर टोल नाक्याला दिली असती तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये एंट्री झाली असती, लोकांचा प्रश्न सुटला असता. परंतु कुठेतरी सुपीक डोक्याच्या माणसानं ती जागा कुठेतरी बिल्डरच्या घशात घातली, हे दुर्दैव आहे. आपल्या सरकारमधले मंत्री त्या ठिकाणी पाहणी करण्यात येत आहे आणि पाहणी करून मी स्पष्ट सांगतोय, मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे. एकेकाली तो पेनकर पाडा, काशी मीरा, उत्तर डोंगरी हा माझ्या मतदारसंघात भाग होता. तिथलं भौगोलिक ज्ञान मला आहे आणि म्हणून त्या ठिकाणातून इकडे पाठीमागे टोल नाका आणणे हे भौगोलिक दृष्ट्या
आणि लोकांच्या सोयीदृष्ट्या तो योग्य होणार नाही. मी प्रताप सरनाईकांची माझी मुलाखत झाली, मी त्यांना सांगितलं याविषयी आपण दोघे बोलू. आणि जर खरोखर त्यांना जर काय म्हणजे सरकारची इच्छा असेल, आता त्या इकडेच्या बाजूला नॅशनल पार्क आहे, कुठल्या बाजूला इकडे मागाल्यानंतर नॅशनल पार्क आहे, म्हणजे घोडबंदर रोडच्या आसपास नॅशनल पार्कचा भाग आहे. तर तिथे रुंदीकरण रस्त्याकरता तिथे रोड करता जागा घेणं मुश्किल आहे, तर टोल नाक्याकरता जागा कुठून मिळणार. काल प्रताप सरनाईक यांनी जल्लोष केला त्या ठिकाणी आणि टोल नाका मागे घेतल्याचा त्यांनी दावा केलेला आहे. काय सांगा? कुठे आता मला नाही माहिती, ऐकून घ्या कुठली म्हणजे निश्चित